15-16 वर्षाच्या बाबूची अचानक दृष्टी जाते। आई वडील घाबरतात। फुलमाता आणि यशवंतराव यांना भीती वाटते की मुलाचे डोळे गेले की काय आणि पुढे कसं होणार या मुलाचं। कुणीतरी त्यांना सांगतं की जनार्दन बाबा म्हणे एक आहेत, त्यांच्याकडे बाबूला घेऊन जा आणि काय होतंय ते पहा। आई वडील बाबूला घेऊन जातात जनार्दन बाबांकडे। जनार्दन बाबा सांगतात की हे आजूबाजूला पडलेले दगड आहेत ते फेक, आणि बाबू लहान मुलगा तो ते तसं करतो सुद्धा आणि हळूहळू त्याची दृष्टी येते। पण हा चमत्कार इथेच थांबत नाही। बाबू आई वडिलांबरोबर घरी गेल्यानंतर त्याची दृष्टी पुन्हा जाते। पुन्हा एकदा ते जनार्दन बाबांकडे घेऊन येतात। जनार्दन बाबा पुन्हा एकदा त्यांना दृष्टी प्राप्त करून देतात बाबूला आणि सांगतात की त्याची दृष्टी जर का तुम्ही त्याला घेऊन गेलात तर ती दृष्टी त्याची परत जाईल। त्याचं भागध्येयच माझ्याबरोबर राहण्याचं आहे। आणि यानंतर बाबू हा या संन्यस्त मार्गावरती मार्गक्रमणा करू लागतो। जनार्दन स्वामींकडे तो सेवा रुजू करतो आणि पुढे त्या बाबूचं नाव होतं जे आज सगळ्यांना माहिती आहे, महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। पुढारी न्यूजच्या यूट्यूबवरच्या या आमच्या खास कार्यक्रमात म्हणजे चर्चा तर होणारच मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नाशिकमध्ये सध्या जी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामधल्या सगळा जो काही वाद सुरू आहे, संघर्ष सुरू आहे निवडणुकीचा, महायुतीकडनं अजूनही उमेदवार फायनल झालेला नाहीये। हेमंत गोडसेंना आशा आहे मात्र तिकीट अजून मिळालेलं नाहीये। छगन भुजबळांनी नाव मागे घेतलेलं आहे। भाजपकडनं दावा ठोकला जातोय आणि आता हेमंत गोडसेंना मिळत नाहीये असं वाटल्यानंतर भाजपमधून टीका सुद्धा सुरू झालेली की हेमंत गोडसेंचा कसा गेली 10 वर्ष राबता नव्हता, नाशिकमध्ये संपर्क नव्हता आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे त्यांना कसं तिकीट मिळू नये आणि आपण कसे सगळे तयार आहोत असं म्हणायला भाजपमधली मंडळी सुद्धा तयार आहे। राष्ट्रवादीने दावा सोडलेला नाही, कारण छगन भुजबळच म्हणतात मी दावा सोडलेला राष्ट्रवादीनं नाही। या सगळ्या घडामोडी घडत असताना एक बातमी दाबली गेली, एक बातमी बाजूला गेली, दुर्लक्षिली गेली, छोटी झाली। ती म्हणजे शांतिगिरी महाराज अपक्ष म्हणून उभे राहणार। मगाशी जी एक छोटीशी कथा प्रसंग मी सांगितला तो या शांतिगिरी महाराजांबद्दलचा, जो त्यांच्याच वेबसाईटवरती लिहिलेला आहे आणि बाकी सगळं त्यांचं जीवन कालच तिकडे सगळा लिहिलेला आहे, त्याच्यामधला हा पहिला पॅराग्राफ मी तुम्हाला सगळा सांगितला। आज निवडणुकीच्या या वातावरणात शांतिगिरी महाराज जर का निवडून आलेच तर त्याची तुलना त्यांच्या या लहानपणीच्या त्यांच्या बाबतीत घडलेल्या जो त्यांचा दावा आहे त्या चमत्काराशी करावी लागेल। निवडणूक काही शांतिगिरी महाराजांना नवीन नाही। शांतिगिरी महाराज यांनी यापूर्वी 2009ला निवडणूक लढवलेली आहे, 1.5 लाखाच्या आसपास मतं घेतलेली आहेत। पराभव झाला, त्यानंतर ते बराच काळ निवडणुकीच्या मैदानापासून दूरच गेले, आपल्या अध्यात्म भक्ती या क्षेत्रातच ते राहिले। मात्र पुन्हा एकदा ते या मर्त्य मानवांच्या लोकातल्या या राजकारणामध्ये पडू पाहतायत आणि त्यामागे त्यांचा हेतू आहे राजकारणाचं अध्यात्मीकरण। आणि हेच घोषवाक्य घेत त्यांनी त्यांच्या शिष्य परिवाराला नाशिकमध्ये कामाला लावलेलं आहे। आणि हा प्रचार, हे नेटवर्किंग, हे लोकांमध्ये जाणं आणि शांतिगिरी महाराजांचा प्रचार प्रसार करणं, राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी, आध्यात्मिकरणासाठी हा जो यज्ञ त्यांनी आरंभलेला आहे, त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या भाषेत जो यज्ञ त्यांनी आरंभलेला आहे तो आजचा नाही आहे, हा किमान 6 महिने आधीपासूनचा आहे। मला त्याचा साक्षीदार होता आलं कारण पुढारी न्यूजच्या मुद्दा लोकसभेचा हा कार्यक्रम जेव्हा आम्ही नाशिकमध्ये घेतला त्यावेळी जानेवारी-फेब्रुवारीच्या आत्ता मागच्या महिन्यांमध्ये, त्यावेळी तिथे मोठ्या संख्येनं शांतिगिरी महाराजांचे शिष्यगण आले होते। वस्तुतः ही सगळी मंडळी धार्मिकतेची, श्रद्धा वगैरे क्षेत्रातली मंडळी, पण ज्या प्रकारे प्रश्नांना उत्तरं देत होती आणि भाजपमधलेच एक स्वामी महाराज तिकडे आले होते ज्यांना सुद्धा जागेची, सीटची अपेक्षा होती आणि त्यांनी काही टोमणे सुद्धा मारले शांतिगिरी महाराजांना, पण त्यांना रागाने प्रत्युत्तर न देता ज्या प्रकारे शांतपणे उत्तरं दिली त्यातूनच या मंडळीने आता राजकारण शिकायला सुरुवात केली, याची चुणूक मला तिथे आली। आज जेव्हा शांतिगिरी महाराज अपक्ष म्हणून उभे राहत आहेत त्यावेळी मला हा सगळा कालक्रम आठवला आणि यामुळे शांतिगिरी महाराज यावेळी नाशिकच्या आखाड्यात अधिक तयारीने उतरलेले आहेत, अधिक नियोजनाने उतरलेले आहेत। बाकी आध्यात्मिक आणि श्रद्धेचा वारसा त्यांना किती फळतो ते मात्र त्यांनाच माहीत, आणि ते आपल्याला जर का सगळी निवडणूक झाली आणि ते उभे राहिलेच आणि कायम राहिले
उत्तर बघायला मिळेल. शांतिगिरी महाराजांना नाशिकमध्ये स्पेस का आहे हे सांगायला सुरुवात करण्यापूर्वी आत्ताची स्थिती अगदी थोडक्यात सांगतो. आपल्याला कल्पना आहे हेमंत गोडसे प्रयत्न करतायत, वाजे आहेत ते आपल्याला माहिती आहे यांच्याकडनं महाविकास आघाडीकडून आहेत. पण या सगळ्या संघर्षामध्ये अजूनही नाशिकमध्ये कल पूर्ण महायुती किंवा महाविकास आघाडीकडे आहे असा दावा कदाचित हे दोन्ही पक्ष सुद्धा करणार नाही. शांतिगिरी महाराज हा तो तिसरा अक्ष असू शकतो, हा तिसरा कोन असू शकतो ज्यावरती ही निवडणूक फिरू शकते. आणि हे अशक्य आहे का? जर का आपण बघितलं संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये खैरेंसारखा इतका प्रस्थापित असलेला राजकारणी त्यांच्या दानवेंच्या जावयामुळे, जाधवांमुळे कशा प्रकारे त्यांची अडचण झाली आणि अचानक लॉटरी लागली ती इम्तियाज जलील यांची, एमआयएमचे आत्ताचे विद्यमान खासदार. नाशिकमध्ये हे होणारच नाही याची शाश्वती नाही आहे. आता कोणी असं बोलू नाही दाखवणार की शांतिगिरी महाराज विजयी होतील, पण अशक्य आणि शक्य याच्यातली जी पातळ सीमारेषा आहे त्या पातळीला मात्र शांतिगिरी महाराज यांना हलक्यात घेऊन चालणार नाही, महाविकास आघाडीला किंवा महायुतीला. आणि त्यामुळे दोघांकडनं प्रयत्न आहेत की तिकीट कोणाला मिळेल न मिळेल, महाविकास आघाडी आणि युतीमध्ये काय संघर्ष होईल तो होईल, पण शांतिगिरी महाराज यांनी मात्र निवडणुकीला उभं राहू नये. पण ते होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. जर का तिकीट त्यांना मिळालं आणि अजूनही असं मानलं जातं की त्यांना कदाचित महायुतीकडनं तिकीट मिळेल, तसं मिळालं तर प्रश्नच मिटला. मग सरळ दुतर्फा दोन बाजूने निवडणुकीचा हा सगळा संघर्ष पाहायला मिळेल. नाही, तसं नाही झाल्यास तिसरा कोन मात्र शांतिगिरी महाराजांचा असेल. जेव्हा हा पुन्हा एकदा आमच्या कार्यक्रमाचा संदर्भ, जेव्हा आम्ही मुद्दा लोकसभेचा कार्यक्रम घेतला होता नाशिकमध्ये, त्यावेळी रात्रीच अशी बातमी आली होती की एकनाथ शिंदेंनी शांतिगिरी महाराजांना, त्यावेळी शांतिगिरी महाराज संभाजीनगरात होते, मला नीट आठवते, आणि त्यांना अचानक मुंबईला बोलवून घेतलं आणि आम्ही त्यावेळी बातमीसुद्धा ट्विट केली होती की कदाचित शांतिगिरी महाराज हे शिवसेना, शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवार असू शकतील. पण तसं पुढे झालं नाही. आणि पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे की मग परत खेळ सगळा सुरू राहिला. हेमंत गोडसे, छगन भुजबळ, जागा भाजपची का शिवसेनेची. पण शांतिगिरी महाराज या सगळ्या चर्चेमध्ये पुन्हा नाव मागे गेलं. आता मात्र या नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांची स्पेस काय आहे ती आपण जर का ओळखली तर त्याच्या 2-3 भागांकडे आपल्याला बघावं लागेल. एक म्हणजे एक सुप्त लाट महाराष्ट्रात आणि भारतात आहे ती जी आपल्याला लक्षात येत नाहीये कदाचित, ती म्हणजे लोकांचा प्रस्थापित राजकारणामधल्या बनवेगिरीला असलेला कंटाळा, रोष, अनिच्छा आणि राग. आणि हेच मतांमध्ये आपल्याला दिसलेले, मतांची जी टक्केवारी कमी झालेली आहे भारतभरामध्ये, महाराष्ट्रात नीचांकी आहे, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात नीचांकी आहे, त्याच्या मागचं एक कारण जे लोकांशी आणि पत्रकारांशी, आमच्या स्थानिक रिपोर्टरशी बोलल्यावर कळतं, लोक चिडलेले आहेत, कावलेले आहेत, वैतागलेले आहेत. आणि अशावेळी शांतिगिरी महाराजांची ही घोषणा राजकारणाचं आध्यात्मिकरण, राजकारणाचं शुद्धीकरण ही लोकांना भावू शकते, कदाचित भावतही असेल. आज आपल्याला हे ऐकताना कदाचित वाटतं आणखी कोणीतरी महाराज आले, आणि यापूर्वी पण झाले. सोलापूरमधले महाराज आपल्याला माहिती आहे, नंतर ते कधी फिरकले नाहीत. आता ते प्रचाराला गेले, ते एका ठिकाणी त्यांचा सत्कार केला आणि भाजप आता त्यांचं नावही घेत नाही, ते सोडून द्या. पण शांतिगिरी महाराज यांचं नेटवर्किंग आणि आतापर्यंतचं काम, ज्यांना नाशिकमधून काही इनपुट्स आले असतील त्यांना मात्र ते मी काय म्हणतो त्याचा अर्थ कळेल. नाशिकमध्ये गेले किमान 6 महिने, त्याच्यापेक्षा जास्त असल्यास मला माहित नाही, पण 6 महिने तरी तिकीट मिळो किंवा न मिळो शांतिगिरी महाराजांचं नेटवर्क कार्य करतं. आणि हे नेटवर्क कुठून आलेलं आहे? उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचे काही जिल्हे, या सगळ्यामध्ये पसरलेलं त्यांचं नेटवर्क, त्यांचे कार्यकर्ते, भक्तगण हे संपूर्ण पूर्णवेळ काम करायच्या तयारीने नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. त्याचं संपूर्ण नियोजन झालेलं आहे. स्त्रिया, महिला, म्हणजे महिला, स्त्री, पुरुष सगळेच आले त्यामध्ये, आणि मंडळी घरोघरी जात आहेत. जो आकडा मी अनेक ठिकाणावरून कन्फर्म केलेला आहे तो असा की सुमारे 1.5 लाख कुटुंबियांपर्यंत शांतिगिरी महाराजांचा थेट प्रभाव नाशिकमध्ये पाहायला मिळतो. 1.5 लाख कुटुंब, याच्यातून त्यांनी जे हिशोब मांडलेला आहे तो साधारणपणे घरटी 2 माणसं जर का पकडली की जी मतदान करू शकतात, हा ॲव्हरेज आकडा झाला, जास्त पण असू शकतात. संयुक्त कुटुंबामध्ये नाशिकमध्ये तिकडे दोघांपेक्षा जास्त माणसं असू शकतात मतदान करणारी, पण त्यांनी 3 लाखापर्यंत मतदान स्वतःचं जजमेंट त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. पण या पलीकडे जाऊन
जर का आत्ता नाशिकमध्ये जे महाराष्ट्रात पॅटर्न बघायला मिळाला मतदानाचा, जे फिलिंग बघायला मिळालं, लोकांचा राग बघता आला आपल्याला, यामध्ये शांतिगिरी महाराज विशेषतः जर का अपक्ष राहिले, इनफॅक्ट ते महायुतीत असताना कदाचित त्यांना महायुतीचं बॅगेज घ्यावं लागलं असतं खांद्यावर, पण जर का ते अपक्ष उभे राहणार असतील आणि ते तसेच राहिले आणि कायम राहिले, तर त्यांना ते ना महाविकास आघाडीचे ना महायुतीचे एक फ्रिंजवाला मोठा मतदार, आणि तो प्रत्येक राजकारणाच्या निवडणुकीत असतो आणि तो आता गेल्या काही निवडणुकांपासून वाढत चाललाय, फ्रिंजवरचा कोंपणावरचा मतदार, ऐनवेळी ठरवणारा मतदार, त्यांना शांतिगिरी महाराजांची ही आध्यात्मिक प्रतिमा आवडू शकते. अशा प्रकारची आध्यात्मिक वारसा त्यांच्याकडे आहे, संन्यस्त आहेत, ब्रह्मचारी आहेत, संन्यस्त आहेत, त्याचं एक आपल्याला भारतीय मानसिकतेला एक त्याचं आकर्षणच असतं. जसं मिलिटरीच्या माणसाबद्दल असतं तसं आपल्याला आध्यात्मिक क्षेत्राबद्दलच्या माणसाचं असतं. स्वतः कोणताही संन्यासी जात धर्म किंवा जात तर नक्कीच मानत नाही, आणि भारतीय परंपरेमध्ये फार कौतुकाने सांगावयाची गोष्ट म्हणजे कोणत्याही जातीतला समाजातला माणूस हा उच्च स्थानी पोहोचलेला आहे. शांतिगिरी महाराज हे महामंडलेश्वर आहेत, ते मराठा समाजातून येतात, त्यामुळे अगदी जातीची समीकरण सुद्धा आखायचं म्हटलं, आणि इकडे मी परत सांगेन की शांतिगिरी महाराजांना ते अपेक्षित नसेल, त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षित नसेल, पण समाजाची समीकरण म्हणून जर का मांडायचं म्हटलं तर शांतिगिरी महाराज हे मराठा समाजातून येतात, आणि यामुळे सगळी गणितं त्यांच्या बाजूनं पूर्ण नाही पण किमान मी ज्याला म्हणतोय फ्रिंजवरचा वोटर आहे तो वोटर, आणि बाकीचा एक असा नव मध्यम वर्ग तरुणाई की ज्यांना एकीकडे, आणि विशेषतः नाशिकच्या शहराचा टोपोग्राफी पाहता, एकीकडे अध्यात्माकडे आकर्षण सुद्धा आहे, प्रस्थापित राजकारणाच्या आणि सिस्टीमबद्दल राग सुद्धा आहे, अशावेळी ते शांतिगिरी महाराजांकडे बघू शकतात एक पर्याय म्हणून. आता हे झालं शांतिगिरी महाराजांच्या व्यक्तिगत करिश्म्याचं आकलन, पण असा कोणता मुद्दा आहे का की ज्यामुळे नाशिकच्या लोकांनी शांतिगिरी महाराजांकडे बघावं? इतर कुठल्याही मुद्द्यासाठी तुम्हाला राजकारणी लागतात, व्यवस्था लागते, सत्ता लागते. शांतिगिरी महाराजांकडे नाशिकमधला एक असा मुद्दा आहे की जो सत्ताधाऱ्यांच्या हातात नाहीये, फार डीप रूटेड तो मुद्दा आहे. जो मुद्दा नाशिकमध्ये गेल्यानंतर कळलं तो म्हणजे ड्रग्सचा. माझ्या या मुद्दा लोकसभेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला 2 ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये ड्रग्स हे, मुंबई किंवा पुण्यामध्ये काही वेळा घटना घडतात, पण मी ज्या 2 शहरांमध्ये मला ड्रग्सचा मुद्दा हे कळलं त्यावेळी मी उडालोच, हबकलो. कारण छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये ड्रग्सचा व्यापार चालतो, ड्रग्सचं कन्झ्युम्शन तरुणाईकडून होतं. त्याचं प्रमाण काय आहे ही आकडेवारीमध्ये जायचा मुद्दा नाही, पण हा जो भस्मासूर आहे ड्रग्सचा, हा राक्षस आहे, हा या शहरांमध्ये पाय पसरतोय, हे मात्र तिथलं वास्तव आहे. आणि हे वास्तव इतकं गंभीर आहे की आमच्या कार्यक्रमात, आणि ते कार्यक्रमाचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता लिंकमध्ये आमच्या जाऊन, मुद्दा लोकसभेचा संभाजीनगर बघा, मुद्दा लोकसभेचा नाशिक बघा, त्याच्या ड्रग्सच्या विषयावरती सुद्धा लोकांनी, महिलांनी आपल्या तक्रारी मांडलेल्या आहेत, आपल्या वेदना मांडलेल्या आहेत. नाशिकमध्ये तर 2 राजकारणी महिलांचा या सगळ्या ड्रग्सच्या प्रकरणाच्या अनुषंगाने छोटी दिदी बडी दिदी असा उल्लेखही होतो. ते राजकारणात आपल्याला पडायचं नाहीये, पण ड्रग्स हा मुद्दा नाशिकमधल्या अनेक मुद्द्यांपैकी एक सटल किंवा महत्त्वाचा असा मुद्दा नक्की आहे. शांतिगिरी महाराज यांचे कार्यकर्ते जेव्हा त्यांच्याशी बोलता आलं त्यावेळी त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांपैकी राजकारणाचं शुद्धीकरण आणि तुमच्या घरादाराला आध्यात्मिकतेची जोड द्यायला निर्व्यसनी असा तुम्हाला उमेदवार हवा, जो तुम्हालाही निर्व्यसनी बनवेल, तुम्हालाही त्या मार्गाकडे घेऊन जाईल, अशा प्रकारचा अश्युरन्स देणारी शांतिगिरी महाराज आहे. आता हे कळण्यासाठी तुम्हाला नाशिक म्हणजे काय लक्षात घ्यावं लागेल. नाशिक म्हणजे कुठलं अगदी गावठाण सुद्धा नाही आणि ते मुंबई सुद्धा नाही आहे, याच्या मध्यम मार्गावरती जी पुढे मोठी मोठी होत जाणारी शहरं आहेत अशा प्रकारचं नाशिक आहे. इकडच्या लोकांच्या सिव्हिक नीड्स, सामाजिक आणि आर्थिक राजकीय शहरी गरजा या तशा पूर्ण होतात. आर्थिकदृष्ट्या प्रचंड सुबत्ता नसली तरी तसं ठीक चाललेलं आहे, पण पैशाने ज्या गोष्टी विकत घेता येत नाही, ज्याच्यावरती उत्तर शोधली जात नाही, अशा अनेक समस्यांपैकी एक म्हणजे ही नको ती सुरू झालेली थेरं, या नको त्या सुरू झालेल्या व्यसनांचे विळखे, आणि बाकीचा त्याला बाकी सांस्कृतिक पदर सुद्धा आहेत, आणि मी त्याच्यात जाते त्यातील, कारण मतमतांतर असू शकतात, मुलं मुली त्यांचं वागणं वगैरे वगैरे सगळं. अशा वेळी या एका आज जो 40च्या आसपासचा वर्ग आहे, 40-45च्या आसपासचा वर्ग, आणि त्यांची मुलं आहेत, यांना आता आम्ही बाकी सगळ्या बाबतीत स्वयंपूर्ण असू शकतो, पण संस्कारांचं काय, ते संस्कार द्यायला आता कोणी उरलं नाहीये.
अशावेळी जेव्हा शांतिगिरी महाराज म्हणतात राजकारणाचं शुद्धीकरण, त्यावेळी तो फक्त राजकारणासाठीचा संदेश नसतो, तो ते समाजालाही सांगू शकतात किंवा सांगतात की मी तुमच्यासाठी तो पर्याय आहे जो तुमचं माफ करा, जो तुमचं केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून भौतिक उत्थान करण्यापुरताच नाही, संसदेमध्ये प्रश्न काय मांडले जातील, निधी किती आणला जाईल, पण मी तुम्हाला त्याही गोष्टी देऊ शकेन जो इतर कोणी उमेदवार देणार नाही. आणि हे मेसेज ते देण्याचा प्रयत्न करतायत. तो मेसेज लोकांपर्यंत पोहोचतोय असं माझं तरी आकलन आहे. आणि हे झाल्यानंतर म्हणजे आता शांतिगिरी महाराजांचा विजय पक्का आहे का, एकदम थंपिंग मेजॉरिटीने ते येणार आहेत का, असं माझं मुळीच म्हणणं नाही. म्हणून मी संभाजीनगरचा उल्लेख केला, कारण त्या ठिकाणी ज्या थिन मार्जिनने इम्तियाज जलील यांचा विजय झाला, असं समीकरण नाशिकमध्ये होणारच नाही असं नाहीये. आणि म्हणून शांतिगिरी महाराज हे इथले एक दमदार कॅन्डिडेट ठरतात. मागच्या पराभवातून त्यांनी धडे घेतलेले आहेत. ऐनवेळी महायुतीतून जर का वेगळंच नाव आलं, जे कदाचित तिथल्या पक्षांना एकमेकांना मान्य नसेल, तर त्यातून जो महायुती अंतर्गत असंतोष असेल त्याचं वारं सुद्धा शांतिगिरी महाराजांच्या शेडात भरलं जाऊ शकतं, ज्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. याशिवाय नाशिक ही धर्मनगरी आहे. नाशिकमध्ये अध्यात्माचा एक जोरदार बोलबाला आहे. अनेक प्रकारची प्रस्थ आहेत तिथली आध्यात्मिक क्षेत्रातली, या मंडळींची ताकद सुद्धा आहे. या सगळ्याचा परिपाक होऊन शांतिगिरी महाराज एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट ठरतात. आणि म्हणून नाशिकमध्ये एक वेगळा धक्कादायक निकाल पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. आता शांतिगिरी महाराज त्यानंतर अपेक्षांना पुरे पडतील का? राजकारणाचं शुद्धीकरण सोडा, पण किमान नाशिकमध्ये जे काही लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित असतं ते करून दाखवणार का? त्यांचं म्हणणं आहे की मला त्यांचे प्रचंड शिष्यगण आहेत आणि त्यांच्याशी थेट लोकांशी संपर्क येऊ शकतो आणि ते काम करून दाखवू शकतात. त्यांच्या स्वतःकडे प्रचंड रिसोर्सेस आहेत. गाड्या, घोडी, बंगले वगैरे तर सोडूनच द्या, ते तर भरपूर आहेत. त्याशिवाय शिष्यगण प्रचंड प्रमाणात आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून ते नाशिकला, त्यांच्या म्हणण्यानुसार नाशिकमध्ये प्रत्येक भागाला डेडिकेटेड कार्यकर्त्यांचा संच इतका त्यांचा शिष्यगण आहे, जो टेक्निकली खरा आहे हा दावा. असं असल्यास नाशिकचं नंदनवन व्हायला हवं. त्याच्या जोडीला पुढे आता हे विसरायला नको की कुंभमेळा नाशिकचा ड्यू आहे पुढच्या काही वर्षातच. त्या दृष्टीने सुद्धा एक सटल इमेज ते स्वतःची उभी करण्याचा प्रयत्न करतायत. आता याला यश येतं काय बघावं लागेल, पण एक मात्र नक्की, चर्चा तर होणारच, जसं आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे. अशावेळी चर्चा होत नाहीये, मात्र चर्चा झाली पाहिजे म्हणून चर्चा तर होणारच, असं नाव म्हणजे शांतिगिरी महाराज. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नाशिककर आहात का? काय असं वाटतं तुम्हाला? जरूर सांगा. तुम्ही भक्त आहात का त्यांचे, शांतिगिरी महाराजांचे? तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं. तुम्ही विरोधक आहात का त्यांचे? जरूर सांगा. की का निवडून येऊ शकत नाही शांतिगिरी महाराज, ते सुद्धा सांगा. तुम्ही अन्य कोणी विश्लेषक असाल, समर्थक असाल, कोणाचे असाल, मुद्दे सांगा की खरोखर नाशिकमधलं राजकारण कोणत्या दिशेने, ते खरोखर ज्या प्रकारे दोन रंगी मांडायचा प्रयत्न होतोय महाविकास आघाडी महायुती, तसंच ते राहिलंय का? तुमच्या कमेंट्सच्या प्रतीक्षेत. मी तुमचे आभार मानून इकडे थांबण्यापूर्वी फक्त एक विनंती करेन, यूट्यूबच्या आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढारी न्यूज हा ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवर आहे, त्याला फॉलो करा. मी स्वतः फेसबुक आणि ट्विटरवरती ॲक्टिव्ह असतो. कृपया मला फॉलो करा. माझ्या हँडलला प्रसन्न जोशी या नावाने तुम्ही फेसबुक आणि ट्विटरवर पाहू शकता. कमेंट्स करत राहा. मुद्दे चर्चेले गेले पाहिजेत, कारण महत्त्वाचा मुद्दा आहे तर चर्चा तर होणारच. आणि पाहत राहा पुढारी न्यूज.